to inflict her शेख हसीनाला with only one आयसीटी मध्ये sentence, आंतरराष्ट्रीय that is गुन्हे sentence of death. न्यायाधिकरणामध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आणि याबरोबर जर बघत असाल तर तुम्ही सगळ्या लोकांना आनंद झालेला आहे आणि टाळ्या ठोकत आहे. म्हणजे यावरून एवढं कळतं की बांगलादेश ज्याचं निर्माण जे आहे इंदिरा गांधीनं केलं होतं तो तरी सबलीकरणवर येऊन गेलेला आहे. तर भारताची स्थिती काय होणार आहे, भारत कुठे जाणार आहे? आपल्या आजूबाजूचे जर देश बघितले आपण, बांगलादेश असो, नेपाळ असो, श्रीलंका असो, म्यानमार असो, तर अशा घटना तिथे घडण्याच्या मागचं कारण काय आहे तर तिथले राज्यकर्ते आणि राज्यकर्ते हे स्वतःला तिचे राजे समजायला लागले. ज्या दिवसपर्यंत हे स्वतःला राजे समजतील तर अशा ज्या घटना या घडत राहणार. जर लोकांनी निवडून दिलेल्या पंतप्रधानासोबत ही घटना घडत असेल तर त्या पंतप्रधानांनी लोकांची पिळवणूक किती केली असेल हे यावरून समजायला. बांगलादेशमध्ये आयसीटी म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण अशी एक न्यायव्यवस्था आहे. ज्या न्यायव्यवस्थामध्ये राजकीय जे मोठे मोठे खटले आहेत ते चालवल्या जातात. त्याचबरोबर मोठे जे काही घटना घडल्या जातात त्या तिथे चालवल्या जातात. म्हणजे एकंदरीत म्हणायचं असलं तर राजकीय खटले सगळ्यात जास्त तिथे चालवल्या जातात. त्या खटल्यानुसार जर शेख हसीना यांनी म्हणजे उपद्रव आणि परावर्तन हे त्यांच्यावर खटले लादवण्यात आले, म्हणजे उपद्रव करण्याचा त्यांच्यावर खटला लादण्यात आलेला आहे. अशा घटनाने असे जर पंतप्रधानाला देश सोडून जावं लागत असेल तर निश्चितच त्या पंतप्रधानाने काय आपले कर्मकांड केले असेल हे विचार करण्याची ही गरज जनतेला पडत नाही. कारण की इथे नजरेनं दिसून जातात. जर राजकारणी स्वतःला सेवक आणि जनता जर स्वतःला राखणकर्ता समजेल तर ह्या घटना ज्या ह्या घडणार नाही, कदापिही घडणार.